हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज ना मी कोणता ब्लॉग वगैरे तुमच्यासोबत शेअर करणार नाहीये। आज मी थोडंसं वेगळा कंटेंट आणलाय आणि वेगळी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे शॉपिंगच्या रिलेटेड। मी वर्षभर मिशोवरून जी शॉपिंग केली ना त्याचा रिव्ह्यू देणार आहे, कोणती गोष्ट कशी आहे किंवा मी स्वतः मला कळेल की मी नेमकं 2024 मध्ये किती शॉपिंग केली आहे आणि किती पैसे खर्च केलेत। कारण तुम्हाला माहिती आहे मी 80% शॉपिंग ही ऑनलाइनच करते, जास्तीत जास्त मी मिशोवरून करते। फ्लिपकार्ट आणि मिशो हे दोनच ॲप मी वापरते शॉपिंगसाठी। फ्लिपकार्टवरून जर मला एखादी मेकअपचं प्रोडक्ट घ्यायचं असेल ते आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ना त्या मी फ्लिपकार्टवरून घेते। आणि मिशोवरून जर शॉपिंग तुम्हीही करत असाल ना तर फक्त कपडे ज्वेलरी असल्या गोष्टी घ्यायच्या, बाकी मेकअपचे वगैरे प्रोडक्ट घ्यायचे नाही मिशोवरून। कारण मिशोवरची जी क्वालिटी आहे ना मेकअपची वगैरे ते फेक असतात, म्हणजे चांगली क्वालिटी नसते। त्याच्यामुळे मी पण मग इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे ज्या आपल्या आता समजा ही रिंग लाईट वगैरे असल्या ज्या गोष्टी आहेत बऱ्यापैकी त्या मी मिशोवरून फ्लिपकार्टवरून घेतलेल्या आहेत। सिरम म्हणा, हेअर सिरम म्हणा, कोणतं औषध आपल्याला घ्यायचं आहे मेडिसिन तर ते सगळं मी फ्लिपकार्टवरून घेते। बाकीच्या मग ज्या गोष्टी आहेत त्या मिशोवरून जास्तीत जास्त वस्तू आहे मिशोवरूनच येतात माझ्या घरात। तर तुम्हाला माहिती आहे माझं मार्केटपासून रूम लांब आहे, त्याच्यामुळे मला मार्केटला जाणं होत नाही, मग ती शॉपिंग पण करणं होत नाही। ती काही बारकी गोष्ट घ्यायची असेल तरी पण होत नाही, कारण जाणंच होत नाही। घर, शिलाई, यूट्यूब चॅनल, रुद्राची शाळा, अभ्यास सगळं सांभाळता म्हणजे माझं पण मी थकून जाते, मग मला होतच नाही। आणि त्यात जे दमनला राहतात त्यांना माहित आहे की दमन हे खूप जास्त महाग ठिकाण आहे, खूप गोष्टी महाग भेटतात, कोणतीही वस्तू घ्या महागच आहे। अगदी कपडे जर घ्यायचं म्हटलं ना, रुद्राचे टी शर्ट सुद्धा मी शॉपिंग केल्यावर तुम्हाला दाखवते 800, 900, 1000 असेच टी शर्ट भेटतात। साधा टी शर्ट सुद्धा इतका महाग भेटतो। तुम्हाला वाटेल मग तू गुजरातमध्ये राहते आणि इतकं कसं काय महाग, तर गुजरातमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतं सुरतच्या तिकडं, पण तिकडं स्वस्तच आहेत गोष्टी, शॉपिंगला गेलं तर खूप स्वस्त। पण दमनमध्ये महागच आहे, दमनमध्ये राहतात त्यांना माहित आहे। आम्ही कधी कधी आम्ही सुद्धा वापीवरूनच ज्या गोष्टी आणायच्या असतात जसं स्वेटर वगैरे असल्या गोष्टी तिकडनंच आणतो जास्तीत जास्त। दमनमध्ये आम्ही काय एवढं खरेदी करतच नाही। तर वेळ न घालवता 2024 मध्ये मिशोवरून केलेली मी सगळी शॉपिंग, सगळे प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला सुरू करूया। तर बघा मी घेतलेल्या जेवढ्या वस्तू माझ्याकडे आहेत का नाही तेवढ्या मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओच्या शेवटी वगैरे, किंवा साईडला व्हिडिओ असे छोटेसे फोटो वगैरे टाकेन। आणि मी तुम्हाला आता स्क्रीन दाखवेन, माझी मोबाईलची या दुसऱ्या मोबाईलची स्क्रीन आहे ती दाखवते, जेणेकरून मला ही सगळ्या गोष्टी आता, कारण सगळ्याच काय माझ्याकडे नाहीयेत, काही आपल्या तुटतात, काही खराब होतात, काही वापरून आपण संपवून टाकतो त्याच्यामुळे। तर 1 जानेवारीचं आहे हे, 1 जानेवारी 2024ला मी घेतलेलं 155 रुपयाला हे गळ्यातलं तुम्हाला ते दिसते स्क्रीनवरती ते हे सगळ्यात पहिलं माझी शॉपिंग होती। 155 रुपयाचं प्रोडक्ट होतं हे गळ्यातलं। क्वालिटी खूप जास्त छान, डोळे झाकून तुम्ही घ्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल। इतकं छान आहे, झुमके तर खूप मस्त होते आणि गळ्यातलं तर विचारू नका, इतकी छान क्वालिटी होती ना की मॅटचं असतं तशा टाईपमध्येच होतं, त्यामुळे मला तर ते पर्सनली खूप आवडलं होतं। त्याच्यानंतर दुसरं मी घेतलं होतं 6 जानेवारी 2024ला सोप्याचा कव्हर, जो की आत्ता सुद्धा आहे बघा, जानेवारीला घेतलेला 6 जानेवारीला, आणि तो मला काहीतरी भेटला होता 307 रुपयांना, आता सुद्धा आहे बघा। ज्या गोष्टी शक्य आहे तेवढ्या मी तुम्हाला दाखवते। त्यानंतर पुढची मी घेतली होती 9 जानेवारी 2024ला, माझी संक्रांतीची साडी घेतली होती, थोडीशी त्या दिवशीच नेसलेली मागच्या गुरुवारला, तुम्हाला माहीतच आहे। आणि ती इथं बघा आहे, काहीतरी 381 रुपयांना ती साडी मला भेटलेली होती। त्याच्यानंतर पुढचं आहे 15 जानेवारीला फेस पॅक घेतले होते मी, चारकोलचे 2 फेस क्रीम होत्या, म्हणजे पील ऑफ मास्क होता तो, पण अजिबात चांगलं नव्हतं। त्याची जी चांगलं नाही ना त्याची लिंक मी तुम्हाला देणार नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कारण ज्या गोष्टी चांगल्या नाहीयेत त्या मी तर जसं की तुम्हाला सांगितलं पहिल्यांदाच की मेकअपचे प्रोडक्ट घेऊ नका, तर ते चांगलं नव्हतं। मी थोड्या दिवस ठेवलं आणि ते फेकून दिल्या, दोन्ही ट्यूब फेकून दिल्या। एक मी दीपिकाला दिली होती, कारण मग मला पण फेकू वाटत नव्हती, तिला म्हटलं तुला वापरायचं असेल तर वापर, पण तिनंही नाही वापरली, तिनं पण फेकूनच दिली। त्याच्यानंतर 11 जानेवारीला मी घेतलं होतं हे वालं गळ्यातलं, तर त्याची किंमत होती 528 रुपये, कारण 2 होते, 2 कॉम्बोमध्ये आम्ही घेतला होता, काकीने घेतला होता आणि मी एक घेतला होता संक्रांतीसाठी, सेमच घेतलं होतं। आणि दोन्हीमध्ये 528ला म्हणजे 250ला एक सेट पडला होता, माझा 250चा होता आणि काकीचा 250चा होता, त्यामुळे काकीचे पैसे मी याच्यात मी ऍड करणार नाही, त्यांचं वेगळं होतं। त्याच्यानंतर 22 जानेवारीला मी घेतला होता रुद्रासाठी
डेकोरेशनचं पाठीमागचं ते असताना पूर्ण सेट घेतला होता डोरेमॉनचा. हे बघा, डोरेमॉनचा सेट घेतला होता 22 जानेवारीला. 166ला पडला. सगळं त्याचं झालं होतं. त्याच्यामध्ये बलून्स पण 2 पॉकेट बलून होते, त्याचबरोबर स्टार होते, चांदण्या होत्या आणि मेन म्हणजे ते फुगवायचे ABCD वालं बर्थडेचे लेटर्स होते. आताही मी तसंच घेणार आहे. ती आता शॉपिंग होईलच माझी थोड्या दिवसातच. तर डोरेमॉनचं होतं, खूप छान थीम होती ती, कारण मी केक पण डोरेमॉनचा घरी बनवलेला होता, त्याच्यामुळे खूप मस्त थीम झाली मागच्या वर्षी रुद्राच्या बर्थडेची. त्याच्यानंतर पुढचं होतं रुद्रासाठी बिस्किट घेतले होते, ते उभे करायचे. ते मी घेतले होते 22 जानेवारीला आणि त्याची किंमत होती 152 रुपये. रुद्रासाठी टॉय घेतलेले, पण खूप टिकाऊ आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तुमच्या मुलासाठी नक्की घ्या, कारण त्याच्यामध्ये इतका वेळ रुद्र खेळत बसायचा. आता सुद्धा ती बिस्किट काढून दिली की उभा करता करता त्याचा अर्धा तास 1 तास कुठं जातो आम्हालाच कळत नाही. खूप खेळतो त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही ते नक्की घ्या तुमच्या मुलाला. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. त्याच्यानंतर ऑर्गेन्झा साडी घेतली होती मी माझ्या रुद्राच्याच बर्थडेला घेतली होती. 26 जानेवारीला घेतली होती, मागवली होती. 360 रुपयांची होती. काय होते तिथे जाऊन बसता, जा बाळा तिथे जाऊन. शहाणं बाळ आहेस ना तू, जा जा. आणि मग 360 रुपयांना घेतली होती मी ऑर्गेन्झा साडी. तिचा नंतर मी ड्रेस शिवला, तेही तुम्हाला माहीतच आहे, जे सोबत आहेत माझ्या त्यांना. त्याच्यानंतर पुढचा होता 10 फेब्रुवारीला एक सोप्याचा कवर. तर ह्या नाही, माझा नाही, हा काकीचा होता, काकीच्या घरात आहे तो. ती माझं नाही. ज्या माझ्या गोष्टी नाही त्या मी तुम्हाला सांगणार नाही. त्याच्यानंतर पुढचा मी 16 फेब्रुवारीला रुद्रासाठी घोडा मागवलेला होता. 490 रुपयांचा होता आणि खूप छान क्वालिटी. 490ला बाहेर तुम्हाला असला घोडा वगैरे असलं टॉयज कुठंच भेटणार नाही, कारण खूप मस्त अजून पण आहे. आता गिन्नी खेळते, आमच्या शेजारची आहे ना ती खेळती, रुद्र पण खेळतो आणि खूप क्वालिटी छान आहे. नक्की घ्या तुमचा मुलगा जर लहान असेल तर. त्याच्यानंतर पुढची वस्तू आहे 29 फेब्रुवारीला मी घेतली होती पिलोचे कवर. हे पिलोचे कवर आहेत बघा. 29 फेब्रुवारी 2024ला घेतले होते. क्वालिटी 101% क्वालिटी चांगली आहे. इतके स्मूथ आहेत, मऊ आहेत, खूप म्हणजे खूप मस्त आहेत. आणि मला भेटले होते ते काहीतरी 180 रुपयांना. 5 कवर आहेत ना ते 180 रुपयांचे आहेत. आता कमी आहे किंमत, कारण त्याच्यानंतर माझ्यानंतर काकीने घेतले होते तर 150ला बसले होते त्यांना. त्याच्यानंतर पुढचं 28 फेब्रुवारीला मी क्लॉक घेतलं होतं ऑल क्लॉक. ते आता तिथं आहे बघा. 101% चांगली क्वालिटी आहे आणि टिकाऊ आहे. फक्त सील आपल्याला चेंज करायला लागतो जर संपला तर. आणि ते भेटलं होतं 193 रुपयांना. त्याच्यानंतर माझ्यासारखं सेम काकीनेही घेतलं होतं, त्याच्यामुळे इथे 2 आहेत. त्यानंतर मी घेतलं होतं स्टीलचं ते चिप्स पाडायचं घेतलं होतं. 122 रुपयांना घेतलेलं, काहीतरी 3 मार्चला घेतलं होतं आणि त्याची क्वालिटी पण चांगली आहे. त्याची पण लिंक तुम्हाला देईन. त्यानंतर 3 मार्चला घेतला होता आईस्क्रीमचा मोल्ड, काहीतरी 100 रुपयांना. तर घेऊ नका, काही चांगला नाही, उपयोग होत नाही. आपण एकदा 2दा आईस्क्रीम बनवतो, त्याच्यानंतर त्याचा काहीच फायदा होत नाहीये, त्यामुळे घेऊ नका. माझा पण तसाच पडलाय. हे जर नसलं तर आपण आपल्या घरी ग्लासमध्ये वगैरे पण आईस्क्रीम बनवू शकतो, हे मला नंतर कळलं. उगाच 100 रुपये वाया घालवू नका. त्याच्यानंतर माझा जो ब्लॅक टी शर्ट आहे तो 8 मार्चला मी घेतला होता, काहीतरी 137 रुपयांना भेटला. तर त्याची पण क्वालिटी छान होती, मी घरी वापरते. कालच्याच व्हिडिओमध्ये मला वाटते घातला होता मी. त्याच्यानंतर पुढचं आहे पुस्तकांचं जे कपाट आहे ना, मी तुम्हाला दाखवते. स्टोरेजचं कपाट आहे ते 454 रुपयांना पडलं होतं. खूप जास्त चांगली क्वालिटी आहे, नक्की घ्या. तुमच्या घरात असं तुम्हाला शोच्या वस्तू ठेवायच्या असतील. ती नव्हतं त्यावेळेस मी जी ट्रॉप्या वगैरे आहे त्याच्या खिडकीवर ठेवायच्या, चांगलं नाही वाटायचं, त्याच्यामुळे ते घेतलं. त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये रुद्रचे सॉफ्ट टॉयज आहेत, त्याचे बुक्स आहेत, त्याचं सगळं शाळेचं सामान आहे, वरती ट्रॉप्या ठेवल्यात, खूप छान दिसतं. तर तुम्ही नक्की घ्या. त्यानंतर 31 मार्चला मी घेतला होता एक फॅब्रिक घेतलं होतं. माझ्या जाऊबाईच्या मुलींना फ्रॉकी शिवून न्यायच्या होत्या, मला पाठवायच्या होत्या, त्यासाठीच मी घेतलं होतं. ते कपडा काहीतरी 213ला भेटला होता, पण चांगली नव्हती क्वालिटी. त्याच्यानंतर 29 एप्रिलला मी घेतला होता सोप, जो मी घरी साबण बनवते ना त्यासाठीचा घेतला होता. तुम्हालाही पिंपल्स वगैरे येत असतील ना तर तुम्ही पण घरीच साबण तयार करून वापरा. त्याचे व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहेत, कसा साबण तयार करायचा, तर नक्की वापरा. फक्त 76 रुपयाला तो सोपचा बेस भेटतो. त्याच्यामध्ये आपल्याला जो साबण करायचा आहे, लिंबाचा साबण करायचा आहे, ऑरेंजचा करायचा, ते फक्त त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट खिसून टाकायचा असतो, होऊन जातो साबण. त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड आहे. त्यानंतर मी घेतलं होतं आप्पे पात्र घेतलं होतं 20 एप्रिलला. अजिबात चांगली क्वालिटी नाहीये.
200 रुपयांना भेटलेलं मला ते, पण अजिबात चांगली क्वालिटी नाही. आपले पात्र तुम्ही घेऊ नका, म्हणजे भांडी घेऊच नका सांगेन मिशोवरून. अजिबात चांगली क्वालिटी नाही आहे. 2024चा माझा अनुभव आहे. त्याच्यानंतर पुढचं होतं चॉपिंग बोर्ड, कांदा कट करायचं, जे 100 रुपयांना भेटलं होतं. खूप चांगलं होतं, भरपूर महिने टिकलं. आता मी दुसरं घेतलंय कारण ते तुटलं होतं, पण चांगलं होतं. आणि त्याच्यानंतर मग फॅब्रिक्स वगैरे जे आहेत ना ते असे मी ऑर्डर करून हे केलेले आहेत, म्हणजे दुसऱ्यांना शिवून दिलेले. त्याच्यामुळे त्याचं नाही तुम्हाला सांगणार, कारण त्याचे मी सेपरेट शिलाईचे पैसे आणि फॅब्रिकचे त्यांच्याकडूनच घेतलेले होते. त्याच्यानंतर मी फिश टँक घेतला होता 24 मेला, छोटासा असतो ना तो, 163 रुपयांना पडलेला, पण चांगला होता. फक्त कसं टिकत नाही, काचेची वस्तू म्हणलं की ज्याच्या घरात मुलं आहे त्याच्या घरात टिकत नाही, फुटून जातंय ते. त्यानंतर हे फॅब्रिकच आहे, त्यावेळेस मी तुम्हाला ऑर्डर घेत होते स्कर्टच्या वगैरे, त्यासाठी फॅब्रिक जास्त मागवले होते. त्यानंतर 26 मेला मी 2 ओढण्या घेतल्या होत्या, आताही आहेत माझ्याकडे. त्या दिवशीच्याच ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. 200 रुपयांना 2 ओढण्या होत्या, त्या नेटच्या होत्या आणि त्याच्यावरती असे थोडे थोडे डॉट पण आहेत. फोटोही तुम्हाला साईडला दिसतोय. खूप छान आहे. तुम्हाला घ्यायच्या असतील ना, ह्या 2च जरी असतील ना तरी आपल्या साडीच्या कोणत्याही ड्रेसवरती मॅचिंग होऊन जातात. असा गोल आपण साडीचा ड्रेस शिवतो ना त्याच्यावरती मॅचिंग होऊन जातात. नक्की घ्या. त्यानंतर मी 4 जूनला घेतलं होतं इलॅस्टिक, अजूनही आहे माझ्याकडे. तुम्हालाही शिलाईचं काम करत असाल तर मिशोवरून गोष्टी मागवा, खूप स्वस्तही भेटतात आणि चांगले आहेत. इलॅस्टिक तुम्हाला तर रोज शिवताना तुम्हाला दिसतेच. इलॅस्टिक खूप चांगलं क्वालिटीचं होतं. काहीतरी 15 मीटर होतं. मला 135 रुपयाला 15 मीटर इलॅस्टिक भेटलेलं होतं आणि दुकानात एवढं स्वस्त भेटत नाही, महाग भेटतं, त्याच्यामुळे तुम्ही घ्या. त्यानंतर 8 जूनला मी मागवलं होत्या पायपिंगची दोरी मागवली होती, गळ्याची पायपिंगची. ती 133ला मला 14 गुंड्या भेटलेल्या. छान आहे ते पण, त्याची पण लिंक देईल तुम्हाला. त्यानंतर हे सगळे फॅब्रिक आहेत. आणि त्याच्यानंतर 4 जूनला मी मागवली होती साडी माझ्यासाठी, वटपौर्णिमा का काय होतं काय माहीत. तर साडी घेतली होती बघा, ही वाली साडी अजून आहे माझ्याकडे. 415 रुपयांना भेटली होती मला, खूप चांगली होती. तुम्हाला माहिती आहे माझ्या साड्या जास्त महाग नसतात आणि ही साडीसुद्धा चांगली आहे. तुम्हाला माझ्या साडी नेसलेलाचा फोटो तसा टाकेन साईडला, किंवा साडी आहे. त्यानंतर मी अंडर आय क्रीम घेतली होती बघा, 300 रुपयांना भेटली होती आणि ही मी मिशोवरून घेतली होती. पण तुम्ही सांगेन तुम्हाला मिशोवरून घेऊ नका, जर घ्यायची असेल तर तुम्ही फ्लिपकार्टवरून घ्या. पण चांगली लागलेली मला. माझे बऱ्यापैकी अंडर आय सर्कल्स जे आहेत ना काळे झालेले ते गेलं होतं, अजूनही आहे माझ्याकडे ती क्रीम. त्यानंतर 8 जूनला मी हे छोटं स्टँड आहे बघा, हे वालं, हे मी घेतलं होतं. कितीला पडलं होतं मला? 166ला पडलं होतं हे वालं स्टँड, कारण आधीचं तुटलं होतं तर मी ते घेतलं होतं 6 जूनला. त्यानंतर 8 जूनला मी शॉपिंग केली होती, ती म्हणजे मला देवाच्या समोर मी अशीच खाली बसायचे. मग अशाच कमेंट यायच्या मला की खाली आसन घे बसायला वगैरे. मग मी ते 4 आसन मागवले होते. 4चा सेट होता, काहीतरी 165ला 4 पडलेले. खूप छान क्वालिटी आहे. तो अजून पण आहे, मी रोज बसताना तुम्हाला दिसतंच, खूप छान आहे. त्याच्यानंतर मी आरी वर्क करायचं म्हणून हे सामान मागवलेलं होतं, ते माझ्याकडे तसंच आहे. तर इतकं मला आवडलं नव्हतं, ते आहे. मला आरी वर्क करायचंच आहे. आता बघू कोणत्या ब्लाउजवर होतंय ते. 129ला भेटलं होतं मला, पण इतकं छान नव्हतं. मी म्हणेल दुकानातून घ्या हे. त्यानंतर 24 जुलैला मी माझ्या मिस्टरांसाठी बनियन मागवले होते बघा, 3चा सेट होता आणि काहीतरी 300 रुपयांना 3चा सेट मला भेटलेला, पण छान होते ते, अजून वापरतायत, चांगली क्वालिटी आहे. त्यानंतर कालच्या ब्लॉगमध्ये बघा फ्रॉक घालते पिंक कलरची, त्याचा मी कपडा घेतला होता फॅब्रिक, 31 जुलैला घेतलेला. 250 रुपयाचा कपडा होता तो, 3 मीटर, आणि फ्रॉक तो असा पिंक कलरचा तो ड्रेस शिवलेला होता. कारण बऱ्याच जणांचे कमेंट येतात कुठून घेतलाय, तर मी स्वतः शिवलाय. फॅब्रिकची लिंक देते, तुम्ही पण शिवून घ्या, किंवा तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही शिवून स्वतः वापरा. खूप छान कपडा आहे, क्वालिटी पण छान आहे आणि कलर वगैरे पण जास्त जात नाही, म्हणजे गेलाच नाही त्याचा कलर. त्यानंतर 5 ऑगस्टला मी घेतला होता रुद्रासाठी स्केटिंग, आणि इतका जास्त खेळतो, त्याचा इतका वापर झाला, पैसे वसूल प्रोडक्ट आहे तो. हे बघ हे बघ, ठीक आहे. 1000 रुपये 1100 रुपयांना भेटलं होतं मला. ते स्कूटर म्हणतात त्याला, कोणी स्कूटर म्हणतं, कोणी स्केटिंग पण म्हणतं. 1100 रुपयांना भेटले, पण खूप छान क्वालिटी आहे. रुद्र इतका जास्त खेळतो की त्याने पैसे वसूल केले त्या प्रोडक्टचे. बघा आताही तो त्याच्यासोबतच त्या रूम मध्ये खेळत होता. त्याच्यानंतर हे बघा, हे स्कूटर किती छान. त्यानंतर 31 ऑगस्टला मी घेतलं होतं स्टीलचं चॉपिंग बोर्ड, चॉप करायचा.
आणि मला काहीतरी भेटला होता 262 रुपयांना. क्वालिटी खूप जास्त छान आहे, तुम्हीही घ्या. कारण लाकडाचं काय होतंय, चिरून किंवा पाण्यात धुवून ती लाकूड तरी काळं पडतं, नाहीतर तिचं ती कटकून तिचे लाकडाचे तुकडे बाहेर येतात आणि ते जेवणात जातात. त्याच्यामुळे तुम्ही घ्या. थोडंसं पैसे गेले तरी चालेल, पण टिकाऊ प्रोडक्ट आहे. त्याला आता मला आतून कितीतरी वर्ष घ्यायची गरजच नाही. खूप छान चालेल, तो खूप मस्त आहे, नक्की घ्या. त्यानंतर 1 सप्टेंबरला मी घेतलं होतं बघा, हे स्टीमर घेतला होता. व्हेजिटेबल किंवा अंडे वगैरे बटाटे सगळं बॉईल करण्यासाठी, ते मोदक काही आपण बॉईल करू शकतो. 218 रुपयांना भेटला होता मला तो, आणि खूप जास्त चांगला आहे. आणि खूप जास्त चांगला आहे, क्वालिटी पण चांगली आहे त्या प्रोडक्टची, आहे माझ्याकडे. तेही मी तुम्हाला वाटलंच तर आत्ता किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन किंवा साईडला फोटो टाकेन. त्यानंतर मी घेतली होती 5 सप्टेंबरला बेडशीट. ज्या बेडशीटचं मी त्या दिवशी हे बनवलं, कर्टन म्हणतात ना, काय म्हणतात, डोरमेट, ते बनवलं तिथं बेडच्या तिथं टाकायला. ती बेडशीट मी घेतली होती 5 सप्टेंबरला. खूप छान टिकली, कारण आम्ही भरपूर तिला वापरलेली होती. काहीतरी मला भेटली होती 200 रुपयांना, पण चांगली होती ती बेडशीट. त्यानंतर 11 सप्टेंबरला मी घेतलं होतं जे भाज्या ठेवायचे बॉक्स आहेत ना, स्टोरेज बॉक्स, ते घेतले होते. ती भेटले होते 190 रुपयांना. 6चा पॅक होता. 1 2 3 4 नाही 4चा पॅक आहे बहुतेक, 4चा पॅक होता. खूप छान होते ते 4ही पीस, खूप छान आहे, त्याच्यामुळे भाज्या खूप छान राहत आहेत. त्यानंतर 15 सप्टेंबरला मी घेतलं होतं पॅन्ट, ब्ल्यू कलरची, मी घालते बघा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असेल. ती पॅन्ट घेतली होती, खूप छान क्वालिटी आहे, कारण फक्त 219ला भेटली होती. इतकी कम्फर्टेबल आहे, कलर जात नाही, खूप छान क्वालिटी आहे, नक्की घ्या. त्याची लिंक देईन, कारण बरेच जण मला सारखं पॅन्टचीच लिंक, कोणीतरी कमेंटमध्ये सारखं पॅन्टची लिंक दे मागताय. त्यानंतर 11 सप्टेंबरला ही व्हाईट साडी घेतली होती मी, सफेद व्हाईट आणि पिंक अशी मिक्स होती ती साडी. ती काहीतरी मला 258ला भेटली होती, पण खूप छान क्वालिटी आहे त्या साडीची पण. मी नेसलेली पण नवरात्रीमध्ये, तुम्ही बघितलं असेल तर. त्यानंतर 11 सप्टेंबरला मी दुसरी एक साडी घेतली होती, पार्टीवेअर साडी, जिचा मला ड्रेस शिवायचा होता आणि ते अजून माझा शिवून झाला नाही. आता शिवणारच आहे मी, शिवेलच आता, ह्या 2-4 दिवसात माझा शिवून होईलच. आणि ती साडी मला 212 रुपयांना पडली होती. खूप छान साडी आहे, तुम्हाला पार्टी वगैरे तुम्ही जात असाल पार्टीला किंवा ड्रेस पण शिवायचा असेल तर खूप मस्त साडी होती ती. त्यानंतर 29 सप्टेंबरला मी घेतलं होतं लेस घेतली होती, कारण दिवाळीच्या टायमिंगला ना खूप जास्त अशा ड्रेस शिवायला आले होते माझ्याकडे साडीचे, त्याच्यासाठी मग खालून लावण्यासाठी. त्यानंतर मग अजून एक लेस मी घेतली होती, कलरफुल मध्ये होते, काहीतरी मला 88 रुपयाला पडली होती. आपल्या एक सबस्क्रायबर ताई त्या ड्रेस शिवायला आल्या होत्या माझ्याकडे साडीचा, त्यांना घागरा शिवायचा होता, मग त्याला खालनं लावण्यासाठी मी ती लेस मागवलेली होती. त्याच्यानंतर 29 सप्टेंबरला मी गळ्यातलं घेतलं होतं छोटंसं, जे देवीला पण घातलं होतं त्या दिवशी बघा. खूप छान क्वालिटी, इतकी भारी दिसतं ना ते घातल्यानंतर. 120 रुपयाला पडलं होतं मला ते. तुम्हाला नक्की घ्या, तुम्हाला लिंक देईन मी. त्याच्यानंतर 5 ऑक्टोबरला घेतला होता मी रुद्रासाठी स्टडी टेबल. खूप जास्त चांगला आहे, फक्त 433 रुपयाला पडला होता. खूप म्हणजे क्वालिटी पण चांगली आहे, आता मला पण उपयोगाला होतोय माप वगैरे लिहिण्यासाठी. आणि रुद्र खूप वापरला त्यानं, पैसा वसूल प्रोडक्ट आहे, नक्कीच घ्या. 3 ऑक्टोबरला मी ही फ्रेम घेतली होती, थोडंसं पॉझिटिव्ह वाईब येण्यासाठी. इथे लावली बघा, तुम्हाला दिसत असेल. आता ह्याच्यात नसेल दिसेल तर फोटो तर तुम्हाला साईडला दिसेलच. त्यानंतर 5 ऑक्टोबरला मी चॉपिंगचे 2 बोर्ड घेतले होते. मी तुम्हाला सांगितलं माझा आधीचा खराब झाला, त्याच्यामुळे एकाच वर्षात 2 माझे घेणं झालं. आधी तुम्हाला बघितला, आता हे 2 घेतले होते. त्यातला एक मी दिवाळीला जाताना गावाला नेला होता आणि एक आता माझ्याकडे आहे. खूप छान आहे, फक्त काहीतरी 157ला 2 भेटले होते कॉम्बो पॅक मध्ये घेतल्यामुळं. कोणतीही गोष्ट आपण ज्यावेळेस कॉम्बो मध्ये घेतो ना त्यावेळेस आपल्याला खूप परवडतं. त्यानंतर 7 ऑक्टोबरला मी घेतला होता वॉशिंग मशीनचा कव्हर, जो आता आहे. क्वालिटी खूप जास्त चांगली आहे, मेन म्हणजे स्वस्त आहे. तुम्ही जर फ्लिपकार्टवरती दुसरीकडे बघितलं ना 400 रुपयाला तो कव्हर भेटतो, मला 270ला भेटला होता मशीनचा कव्हर. पण खूप क्वालिटी मस्त आहे, मशीन पण खराब होत नाही, धूळ पण बसत नाही, त्यामुळे नक्कीच घ्या. त्यानंतर 18 ऑक्टोबरला मी दिवाळीची शॉपिंग चालू केली. त्याच्यामध्ये ही पहिली साडी होती, जी दिवाळीला गेल्यानंतर मी गावाकडे नेसत होती. आता मी तिथंच ठेवून आली, माया बहिणीला देऊन आले, कारण मी साड्या जास्त नेसत नाही, त्यामुळे मग अशा साड्या त्यांना उपयोग पडतात. आणि ती काहीतरी मला भेटली होती 288ला, छान क्वालिटी आहे, नक्की घ्या. त्याच्यानंतर अजून एक साडी घेतली होती 20 ऑक्टोबरला, ती काहीतरी 216ला भेटली होती, कॉटनची होती बघा, पॉली कॉटनमध्ये. ती पण मी गावाला गेल्यावर दिवाळीच्या ब्लॉगमध्ये असेल नेसली होती, ती मी नेसायलाच घेतली होती. त्यानंतर 21 ऑक्टोबरला मी घेतली होती चंद्रकोर पैठणी माया बहिणीसाठी, आणि ती 512 रुपयाला पडली होती.
खूप छान होती, रिअल होती. कारण तुम्ही बघितलं तर ज्या ओरिजिनल चंद्रकोर पैठणी आहेत ना त्याच्या आतली बाजू पण व्यवस्थित आहे. ह्या साडीची आतली बाजू थोडीशी वेगळी होती, तुम्ही बघितलंच होतं, शॉपिंगचा ब्लॉग दाखवलेला होता. पण एक साडी चांगली होती, चंद्रकोरच होती, दिसायला खूप मस्त दिसत होती. मायावहिनी नेसल्या होत्या, तुम्ही बघितलंच होतं खेळाच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर माझी साडी 21 ऑक्टोबरला घेतली होती रेड कलरची. खूप छान क्वालिटी आहे, मोराची खालून डिझाईन आहे, ती पण पैठणीच होती, राजमाता पैठणी होती. तिला पण खालच्या साईड अशी मोराची वगैरे डिझाईन होती, बघितली होती. आताही माझ्याकडे आहे, ती खूप मस्त आहे, तुम्ही नक्की घ्या. कारण ती पण फक्त 594ला भेटली होती. त्यानंतर 20 ऑक्टोबरला मी घेतले होते स्टोरेज क्लोथचे स्टोरेज बॉक्स, ते कपडे ठेवायचे, 3चा सेट होता, 221ला भेटले होते. खूप मस्त क्वालिटी होती, खूप म्हणजे चांगलंच आहे. आणि मेन म्हणजे आपलं कपाट नीट राहतंय, ऑर्गनाइज राहतंय, जसं ठेवू तसं राहतंय, त्याच्यामुळे घ्या, चांगलं आहे. त्यानंतर 25 ऑक्टोबरला मी आमच्या मुलींसाठी हे घेतलं होतं, गळ्यातले 4चा सेट घेतला होता, तो 100 रुपयांना घेतला होता, ते काय महाग नव्हतं जास्त. त्यानंतर 17 नोव्हेंबरला म्हणजे दिवाळीतून माघारी आल्याच्या नंतर गावाला होती तेव्हाच मी घरसोप ऑर्डर केला होता. तुम्हाला बऱ्याच जणांना वाटलं की इथं आल्यानंतर मागवलं होता, नाही, कारण माझी गावाला गेल्यावर माझी त्वचा इतकी काळी झाली होती, पिंपल्स आलेले, त्याच्यामुळे मग मी तिथंच गावाला असतानाच ऑर्डर दिली होती ह्याची, आणि मग ती 17 नोव्हेंबरला मला भेटलं होतं. त्यानंतर 19 नोव्हेंबरला मी वॉशिंग मशीन आमच्या आहे ना त्याच्या खालून पाणी टाकून धुता येत नव्हतं, म्हणून मग त्याचे पेअर घेतले होते खालचे 4. बरेच जण स्टँड घेतात, तर स्टँड घेऊ नका, कारण काकीनं मी सोबत घेतलं असलं, मी हे घेतलं आणि काकीनं स्टँड घेतलंय त्यांच्या मशीनसाठी. पण मशीन इतकी व्हायब्रेट होती, इकडं तिकडं सरकते, तर ते घेऊ नका, चांगलं नाहीये. मेन म्हणजे त्यांनी 500ला ते स्टँड आणलंय, काहीच कामाचं नाही. आणि हे मी पेअर फक्त घेतले होते किती, 72 रुपयांना 4 पेअर घेतले होते, फक्त 72ला. मशीन बिलकुल व्हायब्रेट होत नाही, हालत सुद्धा नाही, त्याच्यामुळे स्वस्त घ्या. स्वस्त तर आहेच, पण मस्त सुद्धा आहे, खूप जास्त क्वालिटी चांगली आहे त्या पेअरची. तुमच्याकडे वॉशिंग मशीन फ्रीज असेल तर तुम्ही हेच घ्या. वॉशिंग मशीनसाठी तर घेतलंच पाहिजे, कारण व्हायब्रेट होत नाही. स्टँडवरती जर मशीन ठेवली ना तर खूप जास्त व्हायब्रेट होते. त्याच्यानंतर मी 20 नोव्हेंबरला माझ्याकडे लायटर नव्हता, लय दिवस मी माचीस वापरत होती, हां, आणि मग त्याच्यामुळे मी ती पूर्ण कॉम्बोचा एक सुरी होती, त्याच्यामध्ये लायटर होता आणि ती साल काढायचं असतं ते होतं, ते मला काहीतरी भेटलं होतं 85 रुपयाला 3चा कॉम्बो भेटला होता, शॉपिंग ब्लॉगमध्ये बघितलाच असेल. त्याच्यानंतर ती पापडची जाळी मी घेतली होती 21 नोव्हेंबरला, 96 रुपयांना भेटली. खूप चांगलं आहे, कारण वांगी वगैरे भाजा माझ्याकडे नव्हता आधी, मला खूप त्रास व्हायचा, असा पकडून वांगी भाजायला लागायची. आता मी त्याच्यावरती ठेवून देते आणि व्यवस्थित भाजून निघतात. त्याच्यानंतर 23 नोव्हेंबरला मी फॅब्रिक मागवलेलं होतं, ग्रीन ड्रेस शिवला ना, तो खूप जास्त चांगलं फॅब्रिक आहे ते. 233ला मला 4.5 मीटर कपडा होता, 233ला भेटलं होतं. कितीही तुमची मोठी साईज असू द्या, तुम्हाला खूप छान ड्रेस त्याच्यामध्ये बनून जाईल, नक्की घ्या. कपडा इतका चांगला आहे ना, क्वालिटी त्याची तुम्ही बघितलंच होतं. कलर थोडासा ग्रीन आहे, पण ठीक आहे, पण कपडा मस्त होता. त्यानंतर मी घेतलं होतं 2 डिसेंबरला सीड्स घेतल्या होत्या बघा, सगळ्या सीड्स होत्या, काहीतरी 150 रुपयांना मला तो पूर्ण 4 सीडचं पॉकेट भेटली होती. त्याच्यामध्ये पंपकिन सीड, चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स आणि सनफ्लावर सीड्स होत्या. पण क्वालिटी खूप चांगली होती, पॅकिंग सुद्धा चांगलं होतं आणि एक्सपायर वगैरे झालेलं पण नव्हतं, ते पण तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर मग रुद्राच्या पप्पांसाठी सॉक्स घेतले होते 7 डिसेंबरला, 4चा सेट होता, काहीतरी 150 रुपयांना भेटलं होतं. त्यानंतर रुद्रासाठी ड्रेस घेतला होता, थंडीचा स्वेटर ड्रेस होता तो काहीतरी 8 डिसेंबरला घेतलेला, 250 रुपयाला भेटला तो ड्रेस. पण छान आहे तो ड्रेस, रुद्राला मी रोज संध्याकाळचं झोपताना घालून देते, जेणेकरून लहान मुलं कसं पंखा चालू असतो, लहान मुलं पांघरूनच घेत नाही त्याच्यामुळे. त्यानंतर 8 डिसेंबरला मी घेतला होता ब्रूम झाडू घेतलेला, तो तुम्ही बघितला, तो मला भेटला होता 98 रुपयांना बहुतेक भेटलेला होता, चुकून मी तुम्हाला 88 सांगितलं होतं असं मला वाटतंय. तर खूप छान आहे तो पण झाडू, तुम्ही पण घ्या. त्यानंतर 13 डिसेंबरला मी घेतलं होतं रुद्रासाठी सॉक्स, जे की आता थंडी आहे ना, तर रात्री झोपताना घालण्यासाठी घेतलेलं, ते पण छान होतं. त्यानंतर 18 डिसेंबरला मी घेतलं होतं, 18 डिसेंबर 2024ला मी घेतलं होतं झुमके, जे झुमके तुम्ही बघितलेच, खूप मस्त क्वालिटी आहे. कितीला भेटले होते, 96 रुपयांना झुमके भेटले होते, पण मस्त होते. त्यानंतर 20 डिसेंबरला मी घेतलं आर्टिफिशियल मिनी ते फ्लावर, इतके भारी दिसत आहेत, मी बेडच्या तिथं ठेवले, तुम्ही ब्लॉगमध्ये बघताय, खूप मस्त दिसत आहेत. फक्त 111चे ते 5 आहेत, 111ला 5 भेटलेत, खूप मस्त आहेत, नक्की घ्या. त्याच्यानंतर
त्या उषा फायबरच्या उषा घेतल्या होत्या पिलोज. ती काहीतरी 250 रुपयांना भेटल्या होत्या 2. मला आधी माहित नव्हतं ती कशा करतात, ते कट केल्यानंतर फुगतात वगैरे माहित नव्हतं. आधी मी रिटर्न मारलं होतं, पण नंतर ते रिटर्न मी कॅन्सल केलं. पण खूप मस्त आहेत बरं का, आता झोपल्यावर मस्त वाटतंय त्याच्यावरती. त्यानंतर तर ही एवढीच शॉपिंग. ती पिलो शेवट होत्या, पिलोच्या नंतर काय नाही घेतलं. टिफिन घेतला होता तो एक रुद्राला, ती फ्लिपकार्टचा होता. आता मी फक्त मिशोचं सांगितलंय तुम्हाला. तर ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी मी मिशोवरून घेतल्या होत्या. आणि आता आपण बघूयात ह्या सगळ्याची टोटल पैसे किती झालेत एका वर्षाचे शॉपिंगचे पैसे. चला, तर फायनली माझं कॅल्क्युलेशन करून झालंय. जवळजवळ 10-15 मिनिटं माझं ते करता करता गेले, सगळं काउंट करता करता. आणि तुम्हाला साईडला दिसतंय ते. तर 14,136 रुपये सगळं मिळून झालेलं आहे. तर मी जेवढ्या वस्तू घरात माझ्या सगळ्यात आहेत, काही खराबही झाल्या म्हणा. आणि मला हसायलाच येतं बा, कसं तरीच व्हायला लागलं की मी 14,000ची शॉपिंग केली मिशोवरून एका वर्षामध्ये. आणि मिशोपासून 2 हात लांब राहिले असते तर म्हणजे 14,000 रुपये सेव्हिंग झालं असतं. पण परत विचार येतो की ह्याच गोष्टी मिशोवरून नसत्या घेतल्या तर बाहेरून तरी घ्याव्याच लागल्या असत्या ना. ज्या गोष्टीची गरज आहे ते आपल्याला वस्तू घ्यावीच लागते. आणि मग बाहेरून त्याच गोष्टीला जास्तीचे पैसे द्यावे लागले असते तर जास्तच बिल झालं असतं बाहेरचं. तर ठीक आहे, ही एक म्हणजे आता संकल्प झाल्यासारखं झालंय की बाबा पुढच्या वर्षात काही का असोना पण शॉपिंग आपली कमी करायची. आणि अजून एक म्हणजे हे सगळी जी शॉपिंग आहे 14,000ची ती माझ्या स्वतःच्या पैशाने केलेली आहे, माझ्या कष्टाने केलेली आहे. त्याच्यामुळे मला इतकं आता काही वाटत नाहीये. पण एवढी शॉपिंग केली हेच मला आश्चर्य वाटते की मी इतकी सगळी शॉपिंग केली. आता तुम्ही माझं तर बघितलंय, पटकन तुम्ही जा तुमच्या ॲपमध्ये आणि बघा 2024 मध्ये तुम्ही किती पैसे असे वायफळ खर्च केलेत, किती तुमचा खर्च झालाय. मला कमेंट करून नक्की सांगा, कारण मी माझं सांगितलंय मग तुम्ही तुमचं सांगितलंच पाहिजे मला की तुमचा किती खर्च झालाय ते. आणि चला, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. आणि तुम्हाला अगदी चांगला परफेक्ट असा रिव्ह्यू दिलाय की कोणती गोष्ट घेऊ नका, कोणती गोष्ट घ्या तेही सांगितलंय. तर आता भेटूया उद्याच्या छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.